जयश्री, हेच जागा ना? हो. लावा फोन. हा. हॅलो, जयश्री बोलते. मी तुमच्या ऑफिसच्या बाहेर उभी आहे. हा, या लवकर. काय म्हणले? आलो म्हणाले. येऊ दे आता. हाच आहे का तू? हो. नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. या या या. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल. फोन केला जयश्रीनं आणि समोर आलोय मी. तर बाबा हा तो कोण? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मी गरजेचं समजत नाही. तर मला आता एक सांगा, तुम्हाला जयश्री पसंत आहे का? होय. नाही म्हणायचं. का? नाही म्हणता आलं पाहिजे ना माणसाला. नाही म्हणायला शिकलं पाहिजे. अहो पण ना ही न ला काना ना, ह्याला दुसरी वेलांटी ना ही नाही म्हणायचं. अहो पण या पसंत आहेत मला. पण आम्हाला तुम्ही पसंत नाही ना. ही काय जबरदस्त आहे. टॅलेंट. हा? ह्यांचा एक फोटो काढ. हा भैया. फोटो फोटो कशाला? भिंतीवर लावायला. तुम्ही जर यांच्या घरी नकार कळवला नाही तर तुमच्या घरी आधी फोटो जाणार आणि त्याला हार घालायला आम्ही जाणार. अहो पण म्हणजे तुम्ही धमकी दिली म्हणून पोलिसात जाईल. टॅलेंट. हा. पोलिसांना फोन लाव आणि त्यांना सांग, साहेब इथं काहीतरी दुर्घटना घडली. भैया, पोलिसांना फोन करतो आणि ॲम्ब्युलन्सला पण. हा. अहो थांबा. अहो काय केलंय काय मी? काहीच नाही ना. काही करतच नाही ना तुम्ही. आम्हाला पाहिजे असं काहीच करत नाही तुम्ही. जी लोक आम्हाला पाहिजे तसं करत नाही, इंडियात जगायचा हक्क ना हे. काय करायचं? तुम्ही आता यांच्या आईना फोन लावून सांगायचं की आम्हाला जयश्री पसंत ना ही. ते 1000 प्रश्न विचारतील. तुम्ही एका वाक्यात सांगायचं की मला जयश्री पसंत नाही. लावा फोन. असं बोलल्यावर शितलीचा चेहरा असा काय बघण्यासारखा झाला होता म्हणून सांगते तुम्हाला. बोलतीच पण तिची आता काही मी जाय तिची परत आमच्या भानगडीत पडायची. अक्का काय बोलले नाहीत. त्या कशाला काय बोलतील? आपलंच नाणं खोटं आहे माहिती की. आता जयडीचं लगीन त्याच पोराबरोबर लावते का नाही बघा. आता कोण कट म्हटलं काय नाही. हा गं बाई, मुलाचा फोन आहे. मुलाचा फोन आलोय. हो कर कळवायला फोन केला असेल. ए तुम्ही कोणी काही बोलू नका बरं का. नाही बाया. फक्त ऐका सगळ्या जणी. हो हो. मी स्पीकरवर टाकते फोन. हॅलो. हॅलो. हा बोला की. मला तुमची मुलगी पसंत नाही. काय? मला तुमची मुलगी पसंत नाही. अहो म्हणजे तुमच्या घरच्यांना पसंत आहे की. अहो पण मला तुमची पोरगी पसंत नाही. वा. अहो तुम्ही तर डनच केलं की. लगेचच ऐकलं. जयश्री, अहो चांगला पोरगा हातचा घालवला तुम्ही.
एवढा आज्ञाधारी पोरगा इंडियात दिवा लावून सापडला नसता. जाऊ दे आता. नशिबातच नाही म्हणल्यावर आपण तरी काय करणार ना. प्राऊड यू. आयुष्यभरात एक लक्षात ठेवायचं, काही प्रॉब्लेम झाला बिंदास्त मला रिंग करायची. टॅलेंट. हा. घाबरायचं नाही. काय चला. शीतल, माझं चुकलं. उगाच बोलले तुला. आधी बोलायचं आणि मग चुकलं म्हणायचं. मला काय वाटतं याचा एकदा तरी विचार करतेस का? अगं, सारखा तुझाच तर विचार करत असते मी. म्हणून सारखं असंच बोलायचं का मला? तुझी काळजी वाटते म्हणूनच बोलते ग. शीतल, मी अशी का वागते हे तुला आता नाही कळणार, पण तुझ्या पोटात जेव्हा पोरगी जन्माला येईल ना, तेव्हाच तुला कळल पोरीची आईची काळजी काय असते ते. पुष्पा काकी बोलल्या तर लगेच वरलीस माझ्या. माझं ऐकून मी घेतलं नाहीस. अगं, पण तू सारखं काहीतरी आगाऊपणा करत असतीस, म्हणून मला वाटलं की आता पण तूच काहीतरी केलं असशील. पण मी म्हणत होते ना मी काय नाही केलं म्हणून. वय रे माझ्या बाळा, चुकलं माझं. पण ती भारतीची पोरगी पळून गेल्यापासून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली बघ. अगं, मला सारखी भीती वाटत असती असं काय तर झालं तर हे सहन नाही करू शकणार. मधल्या मध्ये माझंच मरण आहे. पण लोक काय म्हणतात, काय आईची शिकवण आहे म्हणून. आय मी असं कधीच करणार नाही हे तुला भी माहितीये ना. आणि मी नानांना वचन दिले तुमची मान खाली जाईल असं मी कधीच वागणार नाही. वय ग बाई,